5,000 रुपयापासून एक 100 कोटीचा प्रवास आपल्या 30 वर्षाच्या आयुष्यामध्ये सक्सेसफुली आपण पार करू शकतो का? मित्रांनो, या प्रवासासाठी मेनली आपल्याला शेअर मार्केटमध्ये स्टॉक पिकिंगची तेवढी नॉलेजची गरज नाही किंवा टेक्निकलचीही तेवढे नॉलेजची गरज नाही, जेवढं महत्व तुम्हाला तुमच्या पैशाच्या नियोजनावरती द्यायला लागणार आहे. या व्हिडिओमध्ये एक प्रॅक्टिकल एक्झाम्पल, एक कॅल्क्युलेटरचं घेऊन मी तुम्हाला दाखवणार आहे. प्लस माझी मी जर्नीची सुरुवात केलेली आहे जस्ट या सप्टेंबर महिन्यामध्ये 19 सप्टेंबर 2023 पासून. ती जर्नीची सुरुवात तुमच्या डोळ्यादेखत मी चालवत राहणारच आहे आणि माझा जो टार्गेट पर्सनली मी ठेवलेला आहे, ऑलराईट, 100 कोटी म्हणा, 1000 कोटी म्हणा, तो पण मी या व्हिडिओमध्ये कसं मी एक्सप्लेन करणार आहे ते पण मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे. ऑलराईट, व्हिडिओ कुठेही आवडत असेल तर लाईक जरूर करा. जास्तीत जास्त मराठी माणसांपर्यंत आपला हा व्हिडिओ पोहोचवण्यास माझी मदत करा. माझं पहिलं इंट्रोडक्शन करून घेतो. जय जय महाराष्ट्र मित्रांनो, मी आहे महेश पाटील, शेअर मार्केटमधला एक ट्रेडर आणि इन्व्हेस्टर. जर तुम्हाला शेअर मार्केट माझ्याकडे शिकायचं असेल टोटली फ्रीमध्ये, तर आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन सेक्शनमध्ये हे लिंक दिलेलं आहे. या लिंकमध्ये क्लिक करून तुमचं नाव, मोबाईल नंबर, ईमेल ऍड्रेस या तिन्ही गोष्टी मी व्हॉट्सअपमध्ये पाठवा. एक 24,000 वेळ द्या, तुम्हाला ते रिप्लाय करतील. ऑफर काय दिली ती पण नीट डिस्क्रिप्शनमध्ये वाचून घ्या. नंतर या लिंकमध्ये क्लिक करून जॉईन करा. माझे फ्री वेबिनार सिरीजच्या बॅचेस दर 15 दिवसाला सुरू होतात. चला आपण व्हिडिओची सुरुवात करूया. ओके, आता एक मी सिंपल एक तुमच्या समोर एक सिंपल कंपाऊंड इंटरेस्ट कॅल्क्युलेटर तुमच्या समोर आणतो. ऑलराईट, एक इंटरेस्टिंग कॉन्सेप्ट मी तुम्हाला ह्याच्यामध्ये एक्सप्लेन करणार आहे. आपण आता सोफार कशी कॅल्क्युलेट करतो की लेट्स से मी एक इन्व्हेस्टमेंट सुरू केली, 5,000 रुपयाची सिप, म्हणजे इनिशियल लेट्स से आपण एक 60,000 रुपयाची इन्व्हेस्टमेंटनी काम सुरू केलं. 60,000 रुपयाची इन्व्हेस्टमेंटनी काम सुरू केलं आणि दर महिन्याला आपण 5,000 रुपये ऍड केले त्याच्यामध्ये. त्यानंतर म्हणजे 5 गुणुले 12 60,000 रुपये ऍडिशनल दर महिन्या वर्षाला आपण ऍड केले. ओके, ते आपण नंतर बघूया. पण बेसिकली एक 12% इंटरेस्ट रेट धरला आपण. ओके, 12% इंटरेस्ट, इव्हन ETF मध्ये पैसा लावला तरी चान्सेस आहे 12% इन्व्हेस्टमेंट बनण्याचा लॉंग टर्म मध्ये. तर ह्याचं जर मी कॅल्क्युलेट केलं फॉर नेक्स्ट 30 इयर्स, ऑलराईट, 60,000 लावून 12% ग्रोथच्या हिशोबाने येणार 30 वर्षामध्ये पैसा किती बनणार विदाउट एनी सिप? जवळजवळ 18 लाख रुपयाचा फिगर बनेल. ओके, पण ह्याच्यामध्ये जर आपण अॅन्युअल ऍडिशन करायला लागलो, एक मंथली सिप टाकली 5,000 गुणुले 60ची, तर किती तो आकडा पोहोचतो? तर इकडे जर बघायला गेलो, जवळजवळ हा 1,80,00,000चा आकडा आहे. ओके, 1,80,00,000चा आकडा आहे. कॉमा जरा नीट ठेवतो तुमच्यासमोर. 1,80,00,000चा अप्रॉक्सिमेटली आकडा निघून येतो. म्हणजे सिपचं महत्व किती आहे हे तुम्ही बघून घ्या. एक फिक्स कॅपिटलने सुरू केलं तर त्याचं महत्व काय, आणि जर एक फिक्स कॅपिटल प्लस सिपनी जर आपण सुरुवात केली तर त्याचं महत्व काय. पण सिपच्या पलीकडे अजून एक इंटरेस्टिंग सिप आहे. ओके, ती सिप सिस्टमॅटिकली आपण इन्क्रीज जर करायची असेल तर त्या आकडा कसा होईल ते तुम्हाला दाखवतो. म्हणजे काय, लेट्स से पहिल्या वर्षामध्ये बेस कॅपिटल 60,000 रुपयाने सुरू केलं. पहिल्या वर्षी 5,000 रुपये आपण लावत गेलो, 60,000 रुपयाची इन्व्हेस्टमेंट केली. नंतर वर्ष 2 पासून दुसऱ्या वर्षामध्ये आपण डिसाईड करणार की आपण 10 ते 20% माझी सिप वाढवणार. म्हणजे 5,000 20% वाढली तर किती झाली? 5,000 वरती जवळजवळ 6,200ची सिप म्हणजे नेक्स्ट महिन्यापासून पडणार. आणि 100% पॉसिबल आहे, कारण कसं आहे, आपला इन्कमची इन्क्रीज पण होते. ऑलराईट, इतर आपले सोर्सेस ऑफ इन्कम पण वाढतात. ऑलराईट, सो डेफिनेटली आपण त्याप्रमाणे ती सिप अफोर्ड करू शकतो. पूर्ण 30 वर्ष आपण काय ते 5,000 रुपये टाकणार नाही, कारण 30 वर्षानंतर 5,000 रुपयाची काही व्हॅल्यू पण राहणार नाहीये. सो त्यामुळे दर वर्षाच्या एंडला एक कॅलेंडर इयर धरा किंवा एक फायनान्शियल इयर धरा, तुम्हाला जे आवडेल ते धरा, सिपची इन्क्रीज झाली पाहिजे. मी तर म्हणेन आयडियली 20% झाली पाहिजे, वर्स्ट केस सिनेरियोमध्ये 10% तरी झाली पाहिजे. ओके, आता तो कॅल्क्युलेटर कसा दिसतो तो बघा. ऑलराईट, सो इथे लेट्स से माझी मंथली इन्व्हेस्टमेंट जी आहे 50,000 रुपयाची आहे. ओके, नंतर मी ह्याच्यामध्ये अॅन्युअली मी म्हणेन की 20% माझी ही सिप वाढवणार आहे. ओके, एक्सपेक्टेड रिटर्न माझं फक्त 12% आहे. मी पहिले एक फर्स्ट कॅल्क्युलेशन दाखवतो. 12% म्हणजे एकदम सिम्पली मला पॅसिव्ह काइंड ऑफ इन्व्हेस्टिंग जर करायची असेल तर 30 वर्षाचा टाइम फ्रेम, तर किती झाले? जवळजवळ 17,62,99,000. 17,62,99,377 रुपयाची टोटल अमाऊंट झालेली आहे. इन्व्हेस्टमेंट अमाऊंट जवळजवळ आहे 70,91,000. ओके, सो 17,62,00,000 पर्यंत पोहोचण्यासाठी, ओके, 17,62,00,000 पर्यंत आपल्याला पोहोचण्यासाठी आपल्याला नुसतं
नुसतं एक फिक्स सिपनी चालायचं नाही, तर आपली ती फिक्स सिपची व्हॅल्यू आहे ऍटलीस्ट 20% वाढवायची. ओके, ह्याला म्हणतो आपण याच्या टेक्निकल भाषेमध्ये स्टेप अप सिप. नुसती सिप नाही, स्टेप अप सिप. ओके, सो तो आकडा काही पण करून आपल्याला हा मीट करायला 20% मला माझी सिप जर दरवर्षी वाढवायची असेल, त्यासाठी मला जी अमाऊंट आणायला लागेल, त्यासाठी माझ्या स्वतःच्या अर्निंग पोटेन्शियलमध्ये मला 20% वाढ करणं गरजेचं आहे. त्यासाठी स्वतःमध्ये इन्व्हेस्टमेंट करणं गरजेचं आहे, मल्टिपल सोर्स ऑफ इन्कम क्रिएट करणं गरजेचं आहे, सगळ्या गोष्टी इतर गोष्टी आपल्याला करणं गरजेचं आहे. ओके, मी माझ्या एक्झाम्पलमध्ये तुम्हाला सांगेनच, पण पहिलं आपलं कॅल्क्युलेटर मी आपलं क्लिअर करतोय. आता लेट्स से एक प्रॉपर टेक्निकल नॉलेज असेल, एक प्रॉपर फंडामेंटल नॉलेज असेल, स्टॉक पिकिंगचं नॉलेज असेल, तर मी म्हणेन आपली ही रिटर्न जी आहेत इव्हन फॉर दॅट मॅटर एक 24% पण जाऊ शकतात. त्यापेक्षा जास्तही होतील, पण एक चांगला जो बेस्ट म्युच्युअल फंड मॅनेजर, चांगला एक पोर्टफोलिओ मॅनेजर सरासरी 20 ते 25% कमवतात वर्षाला. जर आपण 24% जरी आकडा धरला, 5,000 रुपयांनी सुरुवात केली आहे. ओके, 20% अॅन्युअल स्टेप अप सिप मारलेली आहे आपल्या अकाउंटमध्ये आणि 24% जर आपली सिप आपण वाढवत असू, तर 30 वर्षाच्या एंडला आपली जी जवळजवळ 70 लाखाची इन्व्हेस्टमेंट जी टोटल होणार आहे, 70 लाखाची इन्व्हेस्टमेंटवरती आपल्याला 100 कोटी, ओके 100 कोटी आहे, 101 कोटी 25,91,270 रुपये होतात. नंबर्स दाखवते एक्स्ट्रीमली पॉसिबल आहे. जर नंबर्स दाखवते एक्स्ट्रीमली पॉसिबल आहे तर आपण ही करू शकतो. फक्त आपल्याला एवढंच आहे की येणाऱ्या 30 वर्षासाठी पहिले तर सिप मंथली टाकायची आहे, दर वर्षाला 20% सिप वाढवायची आहे आणि एक पोटेन्शियल रिटर्न्स त्याप्रमाणे क्रिएट करायचं, ज्याच्याने आपलं 24% आपली कंपाऊंडिंग होईल. ओके, मॅथ्स तसं सिम्पल वाटतंय, पण ऑफकोर्स ही 30 वर्षाची जर्नी खूप लॉंग असते, त्यामध्ये बरेच आपले पर्सनल लाईफमध्ये उतार चढाव येतात. पण हे एक असं अकाउंट चालवा ज्याच्यामधनं तुम्हाला पैसा काढायला लागणारच नाहीये. एक अशी पतपेढी समजा त्याच्यामध्ये तुम्हाला एकदा पैसे टाकत राहणार, 30 वर्षानंतर तुम्हाला पैसा काढायचा आहे, तर डेफिनेटली हा आकडा बनणार. बरेचसे लोक आपले 40 असतील, इन दिस केस मी 40, 70 वर्षी जर आपल्या 100 कोटी जर भेटत असतील, याच्यापेक्षा बेस्ट रिटायरमेंट काय होऊ शकतं, राईट? इव्हन 30 वर्षानंतर पण या 100 कोटीची ऍडजस्ट टू इन्फ्लेशन आजच्या तारखेला मला वाटतं 30 ते 35 कोटीची व्हॅल्यू असणार आहे. आजच्या तारखेला विचार करा 35 कोटीमध्ये तुम्हाला काय काय घेता येईल. सो एक अकाउंट, एक रिटायरमेंट अकाउंट जर क्रिएट करायचं असेल तर ह्या फॉर्मेशनमध्ये, स्टेप अप सिप फॉर्मेशनमध्ये मराठी माणसांनी क्रिएट केलं गेलंच पाहिजे. ओके, आता माझा प्लॅन काय हे मी तुम्हाला सांगतो. सो इन दिस केस 19 सप्टेंबरला इकडे ऑलमोस्ट आपण म्हणू शकतो हे 0ला अकाउंट आहे. ऑलराईट, त्यानंतर मी पहिलं एक बेस कॅपिटल टाकून हे अकाउंटला आजच्या तारखेला एक जवळजवळ पेन टाकून अकाउंट व्हॅल्यू आता 7,80,000च्या घरात आलेली आहे. ऑलराईट, सो मंथली मी एक फिक्स सिप डिसाईड केलेली आहे आणि हे तुमच्या डोळ्यात देखत मी चालवत राहणार आहे. सेम गोष्ट, मंथली एक फिक्स सिप ह्याच्यामध्ये मी डिसाईड केलेली आहे. ओके, मिनिमम एवढी तरी सिप टाकणार आहे पूर्ण नेक्स्ट 12 महिन्यासाठी. ऑलराईट, आणि त्याच्यानंतर परत ती सिप येणाऱ्या नेक्स्ट वर्षामध्ये, ऑलराईट, नेक्स्ट सप्टेंबर किंवा नेक्स्ट डिसेंबर, नॉर्मली मला फायनान्शियल इयर म्हणण्यापेक्षा कॅलेंडर इयरच्या हिशोबाने मला चालायला आवडतो. सो वर्ष 2025 डिसेंबर पासून परत ते सिपची इन्क्रीज मी करणार आहे 20%. सो माझ्याकडे 1 ते 1.25 वर्ष आहे की माझी 20% जी नेक्स्ट सिप जाणार आहे त्यासाठी माझं इन्कम सोर्स 20% वाढवता येईल का. ओके, मल्टिपल सोर्स ऑफ इन्कम, परत सांगतो, हे सगळं मीट करण्यासाठी नुसतं आपण जॉबवरती राहू शकत नाही, कारण जॉब मधनं आपल्याला 20%ची वाढ सॅलरीमध्ये दरवर्षी भेटणार नाहीये. मे बी 5%, 6%, 10%, स्विच मारला तर 20-30% भेटते. ओके, सो त्यासाठी आपल्याला काही मल्टिपल सोर्स ऑफ इन्कम पण क्रिएट करणं गरजेचं आहे. मी कधी एक मल्टिपल सोर्स ऑफ इन्कम वरती वेगळा व्हिडिओ आणेनच, पण हे अकाउंट विथ रिस्पेक्ट टू अमाऊंट वाईज, ओके, अमाऊंटच्या वाईज मी तुमच्या समोर चालवणार आहे. मुद्दामून मी अकाउंटला 0ला आणलेलं होतं. ओके, 0वर तुमच्या समोर मी हे आता अकाउंट चालवणार आहे, ज्याचे व्हेरीफाईड पेज मी तुम्हाला दाखवतच असतो, जेणेकरून तुम्हाला आयडिया येईल ओव्हरऑल की मार्केटमध्ये जर आपण प्रॉपरली एक स्ट्रक्चर्ड फॅशनमध्ये जर आपण काम केलं, ओके, तर हे आकडे हास्यास्पद वाटणार नाही, हे आकडे रिअलिस्टिक वाटणार जर आपण मंथली बेसिसवरती, इयरली बेसिसवरती आणि नेक्स्ट 30 वर्षासाठी जर आपण ऑलरेडी प्लॅनिंग करून ठेवलेली आहे की मला काय तो आकडा लागणार आहे जो दर महिन्याला मला टाकायला लागणार आहे या अकाउंटमध्ये. समजून चला हे तुमच्यावरती एक लोन आहे. ईएमआय म्हणण्यापेक्षा, सिप म्हणण्यापेक्षा हा एक ईएमआय, हा एक स्टेपअप ईएमआय आहे जो आपण मार्केटला टाकणार आहे. ओके, आणि आपल्याला टाकायचाच आहे त्याप्रमाणे तो तुम्ही तुमचा अमाऊंट तुम्ही डिसाईड करू शकता. ऑलराईट मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल
तर लाईक जरूर करा. हा स्टेप अप सिपची आयडिया कशी वाटत आहे तुम्हाला डेफिनेटली तुम्ही मला सांगा. ओके, तुमचा एक्सपिरियन्स जर असेल स्टेप अप सिपवरती तोही कमेंट सेक्शनमध्ये टाका की तुमचे रिटर्न्स कसे काय बनतात आहे. ऑलराईट, माझी इन्व्हेस्टमेंट ही सध्या तरी मी स्टॉक्समध्ये ठेवलेली आहे. इन फ्युचर म्युच्युअल फंड्समध्येही सुरू करणार, तेव्हा मी सांगेन तुम्हाला जेव्हा करेन तेव्हा. ओके, पण सध्या माझं स्विंग ट्रेडिंगवरचं माझं टेक्निकल नॉलेज आणि फंडामेंटल नॉलेज माझ्या मते मला वाटतं की खूप स्ट्रॉंग असल्यामुळे मी डायरेक्ट इन्व्हेस्टिंगच्या माध्यमातून ह्या ठराविक अकाउंटमध्ये तुमच्या डोळ्यात देखत येणाऱ्या 30 वर्षासाठी हे अकाउंट कसं चाललंय हे तुमच्यासमोर दाखवत राहणार आहे विथ रिस्पेक्ट टू अमाऊंट आणि ह्याची ग्रोथ. सो म्हणून मी टार्गेट आता म्हणू शकतो की बाबा माझं इन्व्हेस्टमेंट टार्गेट 1000 कोटी रुपयाचं असेल ह्या अकाउंटसाठी. आता व्हायला किती वर्ष लागतील मला माहिती नाही, पण ऍटलीस्ट 30 वर्षाचं टार्गेट घेऊन चाललेलो आहे की 30 वर्षाच्या एंडला तरी या अकाउंटमध्ये 1000 कोटी रुपये आपले झाले पाहिजे. करेक्ट, आणि माझे 1000 कोटी तर तुमच्या आरामात 1000 कोटीपेक्षा जास्त होणारच. ओके, कारण मला माहिती आहे की जेव्हा आपण कोणा दुसऱ्या व्यक्तीकडनं शिकतो, आयडियली इन दिस केस जर तुम्ही माझ्याकडे शिकत असाल तर काइंड ऑफ म्हणजे ज्ञानाच्या हिशोबाने मी तुमचा एक गुरु झालो. आणि बरेचदा बघितलं गेलेलं आहे की ते गुरुचे स्टुडंट्स गुरुलाही ओव्हरटेक करतात. राईट, सो ज्याला पण माझ्याकडनं शिकायचं असेल टोटली फ्रीमध्ये, परत सांगतो, फ्री वेबिनार सिरीजची बॅचची लिंक इकडे दिलेली आहे. लिंकवरती क्लिक करून जॉईन करून घ्या. ओके, आणि ज्याला माझ्याकडनं एक पेड फॉर्मॅटमध्ये एक प्रायव्हेट ट्युशन्स काइंड ऑफ फॉर्मॅटमध्ये शिकायचं असेल तर माझं क्लासरूम सेशन एक वेगळा मी चालवतो. ऑफकोर्स त्याची फीज आहे. ऑलराईट, मे बी सर्वांना परवडण्यासारखी ती फीज नाही आहे, पण ज्यांचे एक मोठे पोर्टफोलिओज आहेत त्यांच्यासाठी ती फीज तुम्ही अफोर्ड करू शकतात किंवा स्वतःमध्ये इन्व्हेस्टमेंट तुम्ही करू शकतात. तर त्यासाठी काय करायचं आहे, व्हॉट्सअप करायचं आहे तुम्हाला क्लासरूम हा शब्द @8542 935252 8542935252 नंबर खाली येतोय, त्या व्हॉट्सअपवरती मेसेज करा. माझी टीम तुम्हाला कोर्स डिटेल्स पाठवून देईल. जेव्हा पण तुम्हाला वाटतं की तुमची एक साईज पोर्टफोलिओची चांगली झालेली आहे, ओके, आणि तुम्हाला स्वतःमध्ये एक मेजर इन्व्हेस्टमेंट क्रिएट करायची आहे, तर तेव्हा या क्लासरूम सेशन माझ्या डोळ्यात देखत बसून तुम्ही या गोष्टी शिकू शकता. पण इनिशियली पहिली पायरी आपली असली पाहिजे ती म्हणजे फ्री वेबिनार सिरीज. कारण ह्याच्यामध्ये फ्री वेबिनार सिरीजमध्ये पण कम्प्लीट नॉलेज माझं दिलेलं आहे. क्लासरूम सेशनमध्ये आणि ह्याच्यामध्ये एवढाच फरक आहे की क्लासरूम सेशनमध्ये तुम्हाला माझ्या समोर बसून तुमचे डाऊट्स आणि क्वेरीज आणि सगळ्या गोष्टी तुम्हाला क्लिअर करता येतात. ओके, सो ते त्यामुळे तो एक वेगळा बेनिफिट तुम्हाला भेटतो. ऑलराईट, परत एकदा प्रत्येक मराठी माणसांनी स्टेप अप सिपचा कॉन्सेप्ट तुमच्या इन्व्हेस्टिंग ट्रेडिंग पोर्टफोलिओमध्ये आणलाच पाहिजे. तुमच्या सिपवाले म्युच्युअल फंडमध्ये असेल तर अजून चांगली गोष्टच आहे, पण ट्रेडिंग अकाउंटमध्ये पण सेम लॉजिक ठेवा. समजा की ते एक लोन आहे जे आपण आपल्या मार्केटच्या अकाउंटमध्ये आपण देत आहोत येणाऱ्या 30 वर्षासाठी. मी आहे महेश पाटील. जय हिंद, जय महाराष्ट्र.